पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाला भूकंपाचा देश म्हणून ओळखले जाते? तर जपान या देशाला भूकंपाचा देश म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, एका वर्षात सर्वसाधारणपणे किती दिवस असतात? तर एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. सर्वसाधारणपणे किती दिवस असतात? 365 दिवस असतात. पुढील प्रश्न, लीप वर्षे किती दिवसाचे असते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 366 दिवस हे लीप वर्षाचे असतात. 366 दिवस. पुढील प्रश्न, जगातील सर्वात जास्त बर्फ आणि शुद्ध पाणी कोणत्या खंडामध्ये आहे? तर जगातील सर्वात जास्त बर्फ आणि शुद्ध पाणी अंटार्क्टिका या खंडामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, आशिया खंडाने पृथ्वीचा किती टक्के भूभाग व्यापलेला आहे? तर आशिया खंडाने पृथ्वीचा 30% भूभाग व्यापलेला आहे. 30%. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, आकाराच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान खंड कोणता? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑस्ट्रेलिया हा खंड आकाराच्या दृष्टीने सर्वात लहान खंड आहे. पुढील प्रश्न आहे, साहूल ऑस्ट्रेलिया या नावानेही कोणत्या खंडाला ओळखले जाते? तर साहूल ऑस्ट्रेलिया या नावानेही ऑस्ट्रेलिया या खंडाला ओळखले जाते. ऑस्ट्रेलिया हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, कोणत्या खंडातील देशाची संख्या सर्वात जास्त आहे? तर आफ्रिका या खंडातील देशाची संख्या ही सर्वात जास्त आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर आशिया हा खंड जगातील सर्वात मोठा खंड आहे. लक्षात ठेवा, आशिया हा खंड जगातील सर्वात मोठा खंड आहे. पुढील प्रश्न आहे, जगातील 7 खंड कोणते? तर जगातील एकूण 7 खंड आहेत. आशिया, आफ्रिका खंड, उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया हे जगातील 7 खंड आहेत. पुढील प्रश्न, भारतातील पहिली अणुभट्टी कोणती? तर अप्सरा ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे. उत्तर आहे अप्सरा. पुढील प्रश्न आहे, भारतात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला कोण? तर इंदिरा गांधी ह्या भारतात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, भारतातील पहिला महासंगणक कोणता? परम 8000 हा भारतातील पहिला महासंगणक आहे. तर पुढील प्रश्न आहे, भारतात पहिले ATM कोणत्या बँकेने सुरू केले? तर भारतात पहिले ATM हे HSBC या बँकेने सुरू केले. कोणत्या बँकेने? HSBC. पुढील प्रश्न, भारतात पहिली आण्विक अणुचाचणी कधी झाली? तर भारतात पहिली आण्विक चाचणी ही 18 मे 1947 झाली. कोणत्या साली झाली? 18 मे 1947 झाली. पुढील प्रश्न, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर भारतातील पहिले जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे राष्ट्रीय उद्यान आहे. पुढील प्रश्न, भारतातील पहिली IIT कोणती? तर IIT खरगपूर ही भारतातील पहिली IIT आहे. पुढील प्रश्न आपण पाहूयात, वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात? तर वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास ओऑसिस म्हणतात. काय म्हणतात? ओऑसिस म्हणतात. पुढील प्रश्न, सूर्य मुख्यतः कोणत्या वायूपासून बनलेला आहे? तर हायड्रोजन व हेलियम पासून सूर्य मुख्यतः या 2 वायूपासून बनलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे, युरोपात सूचिपर्णी जंगले कोणत्या नावाने ओळखली जातात? तर युरोपात सूचिपर्णी जंगले ही तैगा या नावाने ओळखली जातात.